सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वेंगुर्ला कुडाळमधले रस्ते पाण्याखाली गेलेत, वाहतूक ठप्प झाली आहे। ओरस ख्रिश्चन वाडी येथे पाणी भरलंय। एनडीआरएफची टीम इथे दाखल झाली आहे। काही ठिकाणची वाहतूक ही वळवण्यात सुद्धा आली आहे। तर कुडाळ तालुक्यातल्या पीठ ढवळ, हातेरी, कर्ली नदी तुडुंब भरून वाहत आहे। रस्त्यावरती पाणी साचले, त्यामुळे लोक अडकून पडले। आणावं पणदूर रोडवरती पाणी आल्यानं वाहतूकही ठप्प झाली आहे आणि या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पहाटेपासूनच पाऊस पडलेला पाहतोय आपण। ठिकठिकाणी ज्या सकल भाग होता त्या ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आपल्याला। अगदी सांगायचं झालं तर भंगसाळ नदी असेल, कर्णी नदी असेल, हातेरी नदी असेल, पीठढवळ नदी असेल, या मात्र कुठेतरी दुथडी भरून पाहता मिळतात। माझ्या पाठीमागचा जो मी रस्ता दाखवतोय तो पूर्णपणे मात्र त्याच्यावरून पाणी जाताना पाहतोय। खरं तर एकंदरीत सकाळपासून मुसळधार असा पाऊस हा सुरू झालेला आहे आणि या पावसाचा फटका जो अनाव गावातल्या लोकांना पाहायला मिळतोय। ही जी काही दृश्य आहेत ती तुम्हाला दाखवतोय। खरं तर या ठिकाणावरून सकाळी जी लोक कामावर जाणारी होती, ऑफिसला जाणारी होती, ती मात्र कुठेतरी अडकून पाहिलेले मिळतात। हा जो पूर्ण जो शेतीचा भाग दिसतो त्यामध्ये शेतकऱ्यांनी जी लावणी केली होती ती पूर्णपणे मात्र अगदी पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याने जी शेती 85% जी शेती पूर्ण झाली होती ती कुठेतरी पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकरी कुठेतरी त्याच्यामध्ये हे झालेला पाहायला मिळतोय। माझ्यासोबत जे दीपक अनावकर आहेत ते कुठेतरी आता कामावर जात होते। दीपकजी, काय सांगाल, तुम्ही कामावर जात होता, तुम्हाला थांबावं लागले? मी नेहमीप्रमाणेच माझ्या ड्युटीवर सकाळी ज्या टाईमनुसार बाहेर पडतो त्याचप्रमाणे आता बाहेर पडलो तर पाहतो तर संपूर्ण जो जाण्या येण्याचा मार्ग असतो तो नेहमीप्रमाणे पाण्याने पूर्णपणे भरून गेला, बुडून गेला। त्याच्यामुळे जाता येत नाही, म्हणून मी आज तसंच वापस जोपर्यंत पाणी ओसरेल तोपर्यंत वाट बघणार आणि नसेल तर मग मी घरी जाणार। म्हणजे मला आज काय कामावर जाता येणार नाही। नक्कीच। तर हे जे सकाळी जाणारे, पहाटे जाणारे कामगार होते ते कुठेतरी इथे अडकून पडलेले पाहायला मिळतात। म्हणजे पाण्याचा जो स्पीड आहे तो कुठेतरी वाढलेला आहे आणि जोपर्यंत पाणी संपत नाही तोपर्यंत मात्र यांना कामावर जाता येणार नाही। माझ्यासोबत बबन सावंत म्हणून इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत, ते सुद्धा मात्र इथे अडकून पडले। त्यांच्याकडे जातोय। बबनजी, काय सांगाल, तुम्ही अडकून आहात इथे? पीठढवळ नदीचं हे पाणी अतिशय दुसऱ्या वाटेने वाहतं आणि ही जी रस्त्याची जी उंची आहे ती बरीच उंची असूनसुद्धा हे पाणी धुतडी भरून वाहत आहे। आणि जो रस्ता नवीन केलेला असूनसुद्धा पण तो रस्ता आता तुटलेला आहे आणि हे दुसरी वेळ आहे। पहिल्यांदा तुटून साफ हे झालेला, परत हा तुटणारच आणि त्याच्यानंतर बरंच 2-3 दिवस माणसांना जाण्या येण्याचा त्रास होणार आहे। आणि जी शेती आहे ती अक्षरशः पाण्यात डुबलेली आहे आणि त्याचं नुकसान बरंच शेतकऱ्यांना भोगायला लागते। आणि जे प्रशासनाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं, हे आज पहिलेच वर्ष आहे, बरेच वर्ष हा प्रकार चाललेला आहे आणि तो प्रशासनाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं आणि तो रस्ता उंची वाढवावी रस्त्याची आणि नागरिकांना सुखसोयी द्यावी। नक्कीच। खरं तर प्रशासनाला यांची, या गावातील ग्रामस्थांची आर्त अशी हाक आहे की हा जो रस्ता आहे त्या रस्त्याची जी उंची आहे ती आपल्याला वाढवून मिळावी, नाहीतर आपल्याला नाहक त्रास जो आहे तो आपल्याला भोगावाच लागणार आहे। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।